क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय। एकीकडे मयूर स्पोर्ट संघाचा विचार केला तर अनुभवी खेळाडू आहेत, उमर 11 म्हणा किंवा मुंबईच्या बऱ्या मोठ्या संघामधून खेळलेले असे सर्व मातब्बर खेळाडू आहेत, म्हणजे हा सामना निश्चितच रंगतदार होणार, यात काही तीळ मात्र शंका नाही। कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आमचे मित्र पप्प्या कल्याणकर आणि आप्पा कल्याणकर उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे। मॅच चालू होण्याची सूचना आपण बघतोय, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघतायत यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। नाणेफेकीचा कौल जिंकलाय मयूर स्पोर्ट्स संघाने, मात्र सामना कोण जिंकेल याची उत्सुकता। यश 11 वाघोटन असेल की मयूर स्पोर्ट कट्टा? यश 11 वाघोटन तुमचा 12th मॅन त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, अन्यथा जर का पहिला चेंडू टाकला गेला तर तुम्हाला धावांची पेनल्टी मिळेल। तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाच पाहिजे, याची आपण नोंद घ्या, कारण मयूर स्पोर्ट कट्टा संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहे आणि या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल। यश 11 वाघोटन प्रथमतः फलंदाजी करेल आणि मयूर स्पोर्ट कट्टा नाणेफेक जिंकून त्याने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। श्यामजी या सामन्याचा विचार केला, स्ट्रायकिंग इनला सज्ज होईल संकेत मोरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर अनिकेत सोरकडे। ज्या फलंदाजीने मागच्या सामन्यामध्ये धुव्वाधार फलंदाजी केली होती यश 11 वाघोटनसाठी, दोन्ही मुंबईचे खेळाडू आहेत। चला मॅच लवकर चालू करा, मॅच लवकरात लवकर चालू ठेवायची आहे, खूप विलंब झालाय। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व चौथे आणि चौथ्या पर्वातील आजच्या तिसऱ्या दिवसामधील 7वा सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय। यश 11 वाघोटन विपक्ष मयूर स्पोर्ट कट्टा अशी लढत तुम्ही बघणार आहात, जो खूप मोठा सामना असेल। या अगोदरचा सामना तुम्ही पाहिलात, यश 11 वाघोटन बनाम रोही स्पोर्ट वेंगुर्ले अशी लढत होती आणि आमच्या या स्पर्धेचा तब्बल 2 वेळेला विजेता ठरलेला रोही स्पोर्ट वेंगुर्ले आमच्या स्पर्धेतून बाहेर झालाय आणि यश 11 वाघोटन संघाची ग्रंथिका जुळली गेली आहे मयूर स्पोर्ट कट्टा संघासमोर। मयूर स्पोर्ट कट्टा असेल की यश 11 वाघोटन याची निश्चिती करणारी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय। सामन्याला सुरुवात झाल्याचा इशारा येतोय पंचांचा। आजच्या दिवसातील 7वा सामना आम्ही तुमच्या समोर कव्हर करतोय। गोलंदाजी मार्कवर मयूर स्पोर्ट कट्टा संघाचा गोलंदाज शुभम जाधवचा, रायगड मानगावचा हा खेळाडू शुभम जाधवचा पहिला चेंडू खराब निघालाय आणि या खराब चेंडूला पंचांनी शिक्षा ठोठावली एकेरी धावेची। एका दंडात्मक धावेने का होईना मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय यश 11 वाघोटनचं। धाव संख्या बिनबाद 1। स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल संकेत मोरे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय अनिकेत सोलकडे। यावेळेला हलके स्टेअर केल्या चेंडूला सुंदर चेंडू होता, गोलंदाज शुभम जाधवचा या चेंडूवरती केवळ दिशा दिली आहे आणि सांघिक धावसंख्या जाईल 2 धावांवर। एका धावेने खाते आपलं अकाउंट ओपन केलंय शुभम जाधवच्या गोलंदाजी समोर संकेत मोरेने। कृपया पायस अल्मेडा आपण कुठे असाल तर कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे। स्ट्राइकवर प्रथमच येईल पहिलं षटक तुम्ही पाहतायत, अनिवार्य पॉवर प्लेचं 2 क्षेत्ररक्षकांना मुभा आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक दिसतोय लॉंग ऑनच्या दिशेने। यावेळेला सुंदर फटका, नजाकत आणि ताकद, खूप लांबून प्रवास करून येतोय चेंडूवरती, स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय क्षेत्ररक्षक
रोहित खरात होता, स्क्रीनवरती आला होता क्षेत्ररक्षक आणि रोहितच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत दुहेरी धावांनी परावर्तित होते 4 धावांवर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आता मात्र कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढली असेल, कारण पहिला चेंडू अनिकेतच्या बॅटच्या मधोमध स्पर्श झालाय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर अक्रॉस लाईनचा वापर. खराब क्रिकेट आता मात्र पाहायला मिळते ते अनिकेतच्या माध्यमातून आणि तितकी चांगली गोलंदाजी शुभम जाधवची कौतुक करावं लागेल. आता मात्र बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय गोलंदाज शुभम जाधवने. मॅन फ्रॉम रायगड मानगावचा हा गोलंदाज. दाजी धुरत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. अक्षय घाटवळ बॅटची कडा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्या दरम्यान चेंडू मात्र डॉट निर्धाव गणला जातोय. धाव संख्या स्थिरावली आहे 4 धावांवर. 5 षटकांची ही लढत. श्याम, या मॅच मध्ये चेंडू फळीमध्ये संघर्ष होईल. खूप चांगलं बेटल आता मात्र रंगेल. यश 11 वाघोटन प्रथमतः फलंदाजी करतोय. मयूर स्पोर्ट कट्टा प्रथमतः क्षेत्ररक्षण. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकात गोलंदाजीची जबाबदारी शुभम जाधवने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. सुंदर चेंडू आतमध्ये आणलंय. या चेंडूला गुडलेग स्पॉट वरून टप्पा पडल्यानंतर बराचसा आतमध्ये आला आणि आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. बॅट एका बाजूला, चेंडू दुसऱ्या बाजूला. चेंडू गेला रक्षकाच्या हातामध्ये आणि सांघिक धावसंख्या धाव फलकावरती मात्र थांबली आहे 4 धावांवर. पहिल्याच षटकातील अंतिम चेंडू घेऊन शुभम जाधव. सुंदर चेंडू, अतिशय सुरेख. बॅट एका बाजूला, बॉल दुसऱ्या बाजूला, म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिकेतची. षटकाची सांगता होते एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष. यश 11 वाघोटन केवळ 4 धावांवरती. आता मात्र त्यांची गाडी अडकली आहे पहिल्या षटकामध्ये. रामेश्वर प्रतिष्ठान नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठान नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठान नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठान नावात ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या मिठबाव गावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठान नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठान नावात. धन्यवाद अमोल, धन्यवाद. थैंक यू अमोल. पहले ओवर की बात की जाए, मिस्टर शुभम जाधव, मैन फ्रॉम रायगढ़ मानगांव, क्या गेंदबाजी की. पहले ओवर में सही लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी की. हालांकि सफलता नहीं मिली, लेकिन रनों पर अंकुश लगाया. सिर्फ 4 रन खर्च किए. बेहतरीन गेंदबाजी करते हुए इस मैदान के ऊपर. और ये रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव प्रतियोगिता की खासियत है. जो आज जो मुकाबले हुए, जिस प्रकार से बेहतरीन मुकाबले. अब आज के दिन का आखिरी मुकाबला गेंदबाजी मोर्चे पर. अमोल कांगड़े गेंदबाजी का भार संभालते हुए, छोटी गेंद मिली, बढ़िया तरीके से प्रहार किया और गेंद देखते न देखते एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. अमोल का स्वागत यहां पर बढ़िया तरीके से करते हुए बल्लेबाज मिस्टर संकेत मोरे, मैन फ्रॉम अंबरनाथ से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी. थोड़ी छोटी गेंद मिली, बढ़िया तरीके से गेंद को खेला और गेंद को भेज दिया डीप कवर बाउंड्री के बाहर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. बढ़िया बल्लेबाजी देखने को मिलती हुई. पहला ओवर बहुत ही नपाटुला डाला था शुभम ने. अमोल भी बढ़िया गेंदबाज है, मैंने कई बार इनको गेंदबाजी करते हुए देखा है. अच्छे गेंदबाज है, अच्छे बल्लेबाज है, हमेशा बढ़िया क्रिकेट खेलते हैं. आज बड़ी जिम्मेदारी है मयूर स्पोर्ट कट्टा की ओर से खेलते हुए इनके कंधों के ऊपर. लेकिन सामने बल्लेबाज संकेत, ये बल्ले के ऊपरी हिस्से पर गेंद लगी थी, करीबी मामला. लेकिन फर्स्ट स्लिप में खिलाड़ी तैनात है. बूम बूम बुमरो महेश चेंदवनकर वहां पर मौजूद. एक रन लेने से नहीं रोक पाएंगे.
अब स्ट्राइक पर रहेंगे अनिकेत सोरकटे, मैन फ्रॉम डोंबिवली। ये अच्छी गेंद थी, ये अच्छी गेंद थी। मैंने कहा था ये खिलाड़ी में जादू है, कल्पकता है, विविधता है गेंदबाजी करते हुए। कभी तेज रफ्तार से गेंद डालते हैं, कभी धीमी गेंद डालते हैं, कभी घुमाव प्राप्त करते हैं। हर तरह की गेंदें डालने ये जानते हैं अमोल कांगड़े। अच्छे गेंदबाज है, बढ़िया गेंदबाजी करते हुए। और सामने पिछले मैच का हीरो है अनिकेत। अच्छी गेंद, फुलर लेंथ की गेंद, इस बार आगे टप्पा डाला और डॉट बॉल। लगातार 2 गेंदें यहां पर डॉट निकालते हुए बल्लेबाज के लिए। अच्छी गेंदबाजी करते हुए अमोल कांगड़े, मैन फ्रॉम विले पार्ले, काफी लंबा सफर कर आए हैं। ये शॉट खेला है, लॉफ्टेड शॉट, वहां पर खिलाड़ी ईशान किशन। व्हाट अ ब्रिलियंट पीस ऑफ फील्डिंग फ्रॉम गेंदे खेली, रन कितने अमोल बनाए? सिर्फ 2 रन। खराब बल्लेबाजी मैं कहूंगा, इस प्रकार की अपेक्षा नहीं थी इस बल्लेबाज से। पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी, अच्छी साझेदारी की थी अपने साथी खिलाड़ी के साथ, लेकिन इस मैच में कुछ करिश्मा नहीं कर सके गेंदबाज। जो कि पहला ओवर जिन्होंने डाला था शुभम जाधव ने, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। अब अमोल कांगड़े, क्या बात है, सफलता हासिल करते हुए। और यहाँ पर हमारे किशन बढ़िया फील्डिंग करते हुए। अच्छी गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी। अगर गेंदबाजी आपको अच्छी लगी है तो अमोल कांगड़े के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। 2 ओवर खत्म हो चुके हैं। 2 ओवर खत्म होने के बाद रन है 9 रन, 1 विकेट गिरने के बाद। तब तक चलते हैं हमारे डीजे ऑपरेटर के पास। ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. ज्याचा गाजा वाजा हॅलो. साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या मिठबाव गावात. हॅलो. नितीन पन्हाळे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यात खऱ्या अर्थाने याच फलंदाजाने मोमेंट मिळवून दिला होता यश 11 वाघोटन संघाला. तोच खेळाडू आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. आणि दुसऱ्या बाजूला मयूर स्पोर्ट संघाचा गोलंदाज, ज्याने पहिल्याच षटकात केवळ खर्च केल्या 4 धावा, तोच गोलंदाज व्यक्तिगत कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या माध्यमातून 3रं षटक हाताळण्यासाठी शुभम जाधव गोलंदाजी मार्कवर. ऑफ्टमोरचा चेंडू, बाहेर निघणारा चेंडू होता, कट केलाय. बॅटचा पेस कोला, अंतिम क्षणी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप कव्हर्सला, डीप कव्हरवरून चेंडूची परती येईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण याच क्षेत्ररक्षकाचं आपण या अगोदर देखील पाहिलंय. आणि एकेरी धावांनी धावसंख्या मात्र जाईल 10 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या षटकात 4 आणि त्यानंतरच्या षटकामध्ये 5 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केला, बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मागे येतोय. शुभम जाधव आतापर्यंत त्याची आपण गोलंदाजी पाहिली तर 1 षटक 2 चेंडू मध्ये त्याने खर्च केलेत केवळ 5 धावा. म्हणजे 8 चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेत, 5 धावा खर्च केलेत. त्यामध्ये अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा देखील समावेश होता. शुभम जाधव, मॅन फ्रॉम मानगावचा हा गोलंदाज. फटका फसलाय. धीम्या गतीचा चेंडू होता. चेंडूच्या खाली यष्टीरक्षक शर्तीचा प्रयत्न करत होता, खूप लांबून प्रवास करून चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न. मात्र स्क्रीनवरती येतोय निखिल परब चेंडूची परती करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावा. दुहेरी धावांनी धावसंख्या जाईल 12 धावांवर. 12 धावा धावसंख्या धावफलकावरती. 3ऱ्या षटकाचा मध्यांतराचा कालावधी. श्याम, अशीच परिस्थिती या अगोदरच्या सामन्यामध्ये झाली होती. मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये
खूप चांगली फलंदाजी झाली यश 11 वाघोटनची आणि अशाच पद्धतीची भागीदारी करण्याचा प्रयत्न केला जातोय या सामन्यामध्ये. समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला टाटा गुडबाय करून चेंडू फरार, सीमा रेखा पार आलाय षटकार. गेली आहे 18 धावांवर. कृपया फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय. मैदानामध्ये थोडीशी दुखापत झाली. खेळाडू जवळ बाउंड्रीवरती खेळाडू पर्यंत पोचा. स्वयंसेवकांनी खेळाडू पर्यंत पोचायचं आहे. बहुधा त्यांना थोडीशी दुखापत झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र ते पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला दिसतील. यश 11 वाघोटन संघाला श्याम नव संजीवनी पाजणारा फटका आलाय संकेत मोरेच्या बॅट मधून. खूप चांगला फटका संकेतच्या बॅट मधून आपण पाहिला. अंबरनाथचा हा खेळाडू संकेत मोरे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहताय तुम्ही नितीन या फलंदाजाला आणि या जोडीवरती खूप दारोमदार असेल यश 11 वाघोटन संघाची. आणि ही जर जोडी आता मात्र रुळली तर मैदानामध्ये धावांची बरसात देखील होईल. मात्र दुसऱ्या बाजूनं प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख गोलंदाज मयूर स्पोर्ट कट्टा संघाचा जरी त्याला एक मोठा फटका या चेंडूवरती पाहायला मिळाला असला तरी कमबॅक करण्याची क्षमता आहे. कारण अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात याच गोलंदाजाने केवळ खर्च केले होत्या 4 धावा. धाव संख्या धावफलकावरती गेली आहे 18 धावांवर. त्यामध्ये 14 धावांचा वाटा संकेत मोरेचा. संकेत मोरेच्या बॅट मधून आपण पाहिलेत आतापर्यंत 14 धावा. एक मोठा कडकडीत प्रहार संकेतच्या बॅट मधून आलाय ज्याचा आत्मविश्वास उंचावेल. मात्र दुसऱ्या बाजूने काय उत्तर येईल गोलंदाज शुभम जाधव कडून संकेतसाठी. हाफ ट्रॅकर करण्याचा प्रयत्न, बॅटने किंवा दिशा दिली चेंडूला. पहिली धाव वेगाने क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दूर दूर पांगवलेलं क्षेत्ररक्षण आणि याचा फायदा उचलला जातोय कारण एका मोठ्या फटक्यानंतर एका चांगल्या फलंदाजाची निशाणी असते की त्यानंतरच्या चेंडूला तो सन्मान देतो आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघतायत. धाव संख्या धाव फलकावरती झळकते 20 धावांवर. तिसरं षटक प्रगतीपथावर 20 धावा यश 11 वाघोटन. यावेळेला आतमध्ये आणले चेंडूला. गेन अंडर, दंडी बाहेर. संकेत मोरे बॅक टू दी पॅव्हिलियन. अमोल, संकेत ने शुभम को एक सिक्सर जरूर जड़ा था लेकिन उसके बाद ईंट का जवाब पत्थर से कैसे देते हैं ये दिखा दिया शुभम जाधव ने. एक अच्छी गेंद डाली और संकेत मोरे को मैदान के बाहर जाना पड़ा. अब रन है 2 ओवर खत्म होने के बाद. तीन ओवर खत्म हो चुके हैं. 3 ओवर खत्म होने के बाद रन है 20 रन जो कि 2 विकेट गिर चुके हैं. बैटिंग चॉइस पावर प्ले का इशारा अंपायर द्वारा आया हुआ है. नए गेंदबाज जीशान खान ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से दौड़ेंगे. काफी ऊंचे लंबे कद के खिलाड़ी है. कई मर्तबा में हमने इनको भी देखा है अच्छी गेंदबाजी करते हुए. और उनके सामने अमोल बल्लेबाज जो कि पिछले मैच में जिन्होंने बढ़िया कारनामा किया था मिस्टर नितिन. ये गेंद लेकर जीशान
ये हवा में खेला हुआ शॉट है, कैच होने की संभावना, मौका बनता है। निखिल परब ने यहां पर कैच लिया। मैन फ्रॉम कट्टा मिस्टर निखिल परब स्क्रीन के ऊपर आते हुए और सभी दर्शकों के दिलों में छा जाते हुए। यस डी अमोल, जब निखिल हमारे साथ बैठे थे तो हम बातें कर रहे थे। निखिल, अगर तुम कैच पकड़ोगे तो हर कैच के लिए कमेंट्री बॉक्स में से 100 रुपए का इनाम तुमको दिया जाएगा। शायद एक कैच पकड़ा है, 100 रुपए के हकदार बन चुके हैं। क्या बात है निखिल परब। अब जीशान, हौसले काफी बुलंद है जीशान के, और उनके सामने बल्लेबाज रहेंगे शिव यज पाटिल। माफ कीजिएगा, बल्लेबाज थे वैभव भोईर। अपील करते हुए, लेकिन अंपायर सभी मजे हुए हैं। इस प्रतियोगिता की बात की जाए अंपायरों की तो उमेश मांजरेकर सर, एम्ब्रोज अल्मेडा सर, दीपक धुरी सर, मंगेश धुरी सर और सुशील शेडगे सर, बहुत ही बढ़िया अंपायरिंग की है। काफी बड़े फैसले उन्होंने सुनाए हुए हैं, बढ़िया अंपायरिंग की है। प्रतियोगिता की बात की जाए तो बढ़िया डिसीजन उनके ओर से देखने को मिले हैं, और मैदान में जिस प्रकार से जीशान आए हैं, छाए हैं और भाए हैं, अच्छी गेंदबाजी करते हुए। थोड़ा रुकिएगा जीशान, बल्लेबाज तैयार नहीं है। सामने बल्लेबाज है वैभव भुईर, मैन फ्रॉम अंबरनाथ। काफी लंबा सफर कर ये भी आए हैं। वैभव भुईर अंबरनाथ से बिलोंग करते हैं। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव की इस प्रतियोगिता में अपने बेहतरीन खेल का प्रदर्शन दिखाने का इरादा है, लेकिन जीशान उनके सामने। ये खूबसूरत शॉट है, ये बहुत ही शॉट है, ये लॉफ्टेड शॉट है और गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। क्या बात है, किसकी शादी है? डीजे मैन, क्या बात है यार। और अगर तुम भी एक कैच पकड़ते तो कमेंट्री बॉक्स में से आपको 100 रुपए का इनाम दिया जाता। तो स्ट्राइक पर है वैभव भोईर। जीशान फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर। बहुत बढ़िया गेंद, ईट का जवाब पत्थर से दिया है इस बार। गेंदबाज अलग थे जिनका नाम था जीशान। क्या बात है। गर्मा गर्मी का वातावरण अमोल मैदान के अंदर है। बाहर ठंडी का वातावरण है, लेकिन मैदान के अंदर बल्लेबाज और गेंदबाज में काफी गर्मा गर्मी का वातावरण देखने को मिलता हुआ। एक सिक्सर बहुत बढ़िया जड़ा था वैभव ने, लेकिन सही जवाब यहां पर जीशान ने दिया है। अगली गेंद लेकर आतिश के लिए गेंद निकलकर खेलने का इरादा था आतिश का,
लेकिन जिस प्रकार से गेंदे डाल रहे, फुलर लेन की गेंदे डाल रहे, सही जगह पर सही इलाके में यहां पर गेंद डालते हुए जीशान। जी हाँ, 5 गेंदे डाली है, रन खर्च किए 6, लेकिन सफलताएं भी 2 हासिल की है जीशान। और उसमें एक कैच निखिल परब ने लिया था, उसके बाद क्लीन बोल्ड किया है, यानी कि 2 सफलताएं हासिल करते हुए क्या बात है, जीशान मैदान के अंदर छाते हुए अब स्ट्राइक पर है फिर एक बार आतिश। मैन फ्रॉम अंबरनाथ, ये भी खिलाड़ी अंबरनाथ से बिलोंग करते हैं। ये नीची रही गेंद, बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद नीची रहती हुई, ये भी ओवर बहुत ही बढ़िया डाला, एक सिक्सर अगर इनको जरूर लगाया, लेकिन 5 गेंदे इन्होंने भी डॉट निकाली है और 2 सफलताएं हासिल की है। 4 ओवर का खेल खत्म हुआ है, 4 ओवर का खेल खत्म होने के बाद रन है 26 और विकेट गिरे हैं 3, माफ कीजिएगा 4। यस डीजे। चार षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। असा धावफलक धावसंख्येवरती झळकताना दिसतोय। यश 11 वाघोटन प्रथमतः फलंदाजी करेल मयूर स्पोर्ट कट्टा संघाच्या विरोधात आणि मयूर स्पोर्ट कट्टा संघाची गोलंदाजी जर का आपण पाहिली तर राजू भालेकर साहेबांनी खूप चांगले गोलंदाज या संघामध्ये दाखल केलेले आपल्याला पाहायला मिळतात। जिशान खानची गोलंदाजी, शुभम जाधवची आपण सुरुवातीला 2 षटकं पाहिली, त्यानंतर जिशानची आणि अमोल कांगडे हे चांगले गोलंदाज आहेत ताफ्यामध्ये मयूर स्पोर्ट कट्टा संघाच्या। आणि त्यानंतर मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी आशिष नामक गोलंदाजची वर्णी आपण बघतोय। आशिष कौशिक हा गोलंदाज, मॅन फ्रॉम प्रभादेवी मुंबईचा हा गोलंदाज सज्ज होईल गणपती मंदिर एंड कडून। या इनिंगचं अंतिम षटक असेल जे पहिल्या इनिंगचं अंतिम, आणि धावांची खूप मोठी गरज आहे स्कोर बोर्डवरती। यश 11 वाघोटनला ही गरज पूर्ण होईल का? 2 फलंदाजांच्या बॅट मधून एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला दिसतोय शिवयश पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आतिश तायडे। शिवयश पाटील स्ट्रायकिंग एंडला, उसरी घेणारा चेंडू बाहेर बराच टाकला ऑफस्टंपच्या, पंचाने आपले बाजू खोललेत आणि अतिरिक्त चेंडूचा इशारा दिलाय। एका दंडात्मक धावेने धावसंख्या जाईल 27 धावांवर। 27 धावा असा धावफलक तुम्ही बघताय स्कोर बोर्ड वरती। गोलंदाजी मार्क वरती आतिश सज्ज होईल पंचांच्या डाव्या हाताकडून। अशाम धावांची खूप गरज आहे स्कोर बोर्डवर यश 11 वाघोटनला। मोठे फटके अति आवश्यक आहे। चेंडू बराच काळ हवेत आणि बुमरूला महेश चंदवरकरला टाटा गुड बाय करून चेंडू आलाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने चौका। धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। 5वं षटक प्रगतीपथावर आतिशच्या बॅट मधून सुंदर फटका आपण पाहिलाय समोरच्या दिशेने 20 एफ मध्ये। आता मात्र फटकेबाजी करतोय आतिश, जे स्लॉक ओव्हर मधलं अंतिम षटक तुम्ही बघतायत स्क्रीन वरती। दुसरी धाव पळून पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। दोन्ही धावा आरामात पळून पूर्ण केलेत। दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित घरामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि दुहेरी धावांनी धावसंख्या धावफलकावरती बदलताना दिसते 33 धावांवर। डबल 3 मॅजिकल फिगर नेल्सन फिगर आहे 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या सांगते अखेरीस। कारण हे 5वं षटक आपण बघतोय प्रगतीपथावर आणि 4 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे, म्हणजे 4 आकडा देखील लकी ठरू शकेल।
आजच्या दिवशी गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. गोलंदाज आपल्याला दिसतोय आशिष, त्याच्या समोर असेल फलंदाजीसाठी आतिश. यावेळेला बॅटच्या मधोमध चेंडूला पाठवलंय अमोल कांगडेच्या डोक्यावरून. अमोल कांगलेला हाय हॅलो करत चेंडू सीमारेषे पलीकडे आलाय षटकार. आता मात्र रंगात आली आहे, मॅच बनली आहे, मोमेंटम मिळालाय आणि असाच मोमेंटम श्याम या अगोदरच्या सामन्यामध्ये शेवटच्याच षटकामध्ये मिळाला होता यश 11 वाघोटनला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल आशिष. स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक फलंदाज शिवयश पाटील, त्याच्या बॅट मधून आता आपण नुकताच षटकार पाहिलाय. मात्र कमबॅक होईल का आशिषच्या गोलंदाजीवरती? सुंदर चेंडू, सुंदर सुरेख चेंडू बराचसा खाली राहिला. वाईडची दाद मागितली गेली पंचांकडे, मात्र पंच ठामपणे सांगतायत तुला हा चेंडू खेळण्याजोगा होता, तुला हा चेंडू मारण्याजोगा होता आणि चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. तो गोलंदाज आशिषच्या खाती. आशिष गोलंदाजी मार्कवरती एक अजून धमाका जर येणाऱ्या षटकामध्ये चेंडूमध्ये पाहायला मिळाला, कारण 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. पाहूया गोलंदाजी मार्कवर. यावेळेला बॅटच्या मधोमध टायमिंग बेमिसाल क्रिकेट हो या प्यार, मोमेंटम मिळालंय, चेंडूला भिरकवून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषे डोक्यावरून षटकार. धावा असा धावफलक, अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. तब्बल या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 19 धावा खर्च केलेत गोलंदाज आशिषने आणि याला कारण ठरलंय ते फलंदाज शिवयशच्या बॅट मधून 2 धमाके. गोलंदाजी मार्कवरती आशिष. गती परिवर्तन, चेंडू लेग ब्रेक टाकला होता, ओळखलाय चेंडूला. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरण्याचा प्रयत्न आणि 2 क्षेत्ररक्षकांची भिंत चिरण्याच्या पलीकडेच खूप चांगलं क्षेत्ररक्षण किशन देवेंद्रचं. 2 धावा त्याने आपल्या संघासाठी निश्चितपणे सेव्ह, 3 धावा पण पूर्ण केले जात आहेत आणि 1 धाव तरी निश्चितपणे सेव्ह केली आहे किशन देवेंद्रने. तिहेरी धावांनी धावसंख्या धावफलकावरती झळकताना दिसते 48 धावांवर. म्हणजे विजयासाठी 49 धावांची आवश्यकता असेल. मयूर स्पोर्ट कट्टा संघाला 30 चेंडू 49 धावा. मॅच मध्ये खूप रंग चढलाय आणि या मॅच मध्ये देखील खूप शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ओवर बहुत महंगा रहा. इस ओवर में 21-22 रन आए. बहुत ही महंगा ओवर रहा ये. पहले 49 रन चाहिए, 49. हॅलो, 18/2/2022 शुक्रवार होणारे सामने. पहिला आहे तो महालक्ष्मी देवबाग विरुद्ध शांतादुर्गा वॉरियर्स यांच्यात. त्यानंतर दुसरा होणारा सामना आहे तो ओंकार 11 गोरेगाव विरुद्ध रणझुंजार वैभववाडी यांच्यात. तिसरा होणारा सामना आहे तो साई स्पोर्ट उमरट विरुद्ध संस्थान कोटकामते यांच्यात. चौथा होणारा सामना आहे तो गणराज 11 मिडबाव विरुद्ध अवधूत स्पोर्ट कणकवली यांच्यात. शुक्रवार 18/2/2022 रोजी माजी खासदार व आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव
सन्माननीय श्री लिनिलजी राणे साहेब संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी आमच्या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहणार आहेत. धन्यवाद. थैंक यू. ले चलते हैं मैदान की तरफ. फिर एक बार मिडबाव के ग्रीन पार्क मैदान के ऊपर आप सभी तमाम दर्शकों का स्वागत है. क्वार्टर फाइनल का बहुत ही बड़ा मुकाबला अमोल है. ये मयूर स्पोर्ट कट्टा और यश 11 वागोटन, ये दो टीमों के बीच में टॉस जीता था मयूर स्पोर्ट कट्टा टीम ने. फील्डिंग करने का फैसला किया था. 48 रन बनाए वाघोटन टीम ने. 49 रनों का पीछा करना है. 49 रन रिक्वायर्ड इन 5 ओवर. 5 ओवर में 49 रन चाहिए. आखिरी ओवर की बात हम कर रहे थे. वो ओवर बहुत ही महंगा रहा. 4 ओवर में मेरे ख्याल से रन आए थे 26 और आखिरी ओवर में रन आए 22. आखिरी ओवर में रन आए 22, यानी कि एक हाफ चांस था पहली गेंद के ऊपर. अगर महेश चेंदवनकर अगर गेंद तक पहुंचते और वो कैच पकड़ते तो शायद रुख अलग हो सकता था, लेकिन वो हाफ चांस था. कोशिश काफी की थी लेकिन गेंद तक पहुंचे नहीं थे. चलिएगा, कोई बात नहीं. बल्लेबाजी निचले क्रम तक है यहाँ पर मयूर स्पोर्ट के टीम में. सामने वाले गेंदबाज भी बहुत ही बढ़िया है, तो मुकाबला बहुत ही बड़ा होगा. ये अमोल, ये आखिरी गेंद तक ये भी मुकाबला जाएगा. तमाम दर्शक अभी रात के कम से कम 1:30 बजकर गए हैं, लेकिन फिर भी हमारे दर्शक यहाँ पर मौजूद है भारी मात्रा में, क्योंकि ये दर्शकों का प्यार है क्रिकेट के ऊपर का, ये खिलाड़ियों के ऊपर का प्यार है, और उसी की वजह से ये सभी हमारे तमाम दर्शक यहाँ पर मौजूद है. और सभी दर्शकों का प्यार है श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव की ये प्रतियोगिता के ऊपर, जो बहुत ही बड़ी प्रतियोगिता, सिंधुदुर्ग जिले की बहुत ही बड़ी प्रतियोगिता में से एक मानी जाती है. ये डे नाइट प्रतियोगिता श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव की है. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज कौन आते हैं? रोहित आचार्य. क्या बात है, गेंदबाजी मोर्चे पर रोहित आचार्य और बल्लेबाजी के लिए संदीप आचार्य. तो 2 आचार्य आमने सामने है दूसरी इनिंग की पहली ओवर में. और नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे रवि लिंगाला. मैच जारी होने का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का. सिर्फ 2 खिलाड़ी सर्कल के बाहर रखे हुए हैं. लुटलो वाला शतक है. संदीप आचार्य, ये बहुत बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद. 2 टांगों के बीच में से मेरे ख्याल से ये गेंद चली गई सीधी विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. क्या बात है, गेंदबाज भी बहुत ही बढ़िया है, बल्लेबाज भी बहुत ही बढ़िया है. तो मुकाबला बहुत ही कांटे का होने वाला है अमोल. जी हाँ, रोमटे खड़ा करने वाला ये मुकाबला. कौन जीतेगा, इंतजार कर रही है वहां पर ध्रुव पार से गोवा की टीम. इंतजार कर रही है आरबी कोरगांव गोवा की टीम कि कौन सी टीम आज सेमीफाइनल में आएगी, मयूर स्पोर्ट या यश 11 वाघोटन. हॅलो, सन्माननीय कणकवलीचे माजी सभापती दिलीपभाई तळेकर व सन्माननीय विद्या नकाशे यांच्याकडून अमोल कांगणे यांसाठी प्रत्येक रन साठी या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. ये संदीप आचार्य ने सिंगल ले लिया, यहाँ पर खुद का खाता खोला. पहली गेंद बहुत ही बढ़िया डाली थी, शायद प्रहार करना चाहते थे लेकिन खुद को संवारा. यहाँ पर संयम भरी बल्लेबाजी. और आजकल देखा जाए तो बल्लेबाज अपने जोश में ही बल्लेबाजी करते हैं, अपने होश खो बैठते हैं. लेकिन संदीप आचार्य की तरफ देखेगा, पहले जोश में दिखाई दे लेकिन उसके बाद अपने जोश को काबू में रखा, होश में आए और एक सिंगल लिया, स्ट्राइक दिया अपने साथी बल्लेबाज के पास. ये गेंद अप स्टंप के बहुत ही बाहर, अप स्टंप के बहुत ही बाहर, यानी कि ये गेंद आपको गेंदबाज दोबारा डालनी पड़ेगी और सामने वाली टीम को 1 रन इनाम में दिया जाएगा. हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं हमारे अमोल जमदाड़े और राजेश माड़ोदे जी. राजेश माड़ोदे जी, ये जो मुकाबला मैदान के अंदर जारी है, ये देखिएगा
बहुत ही बड़ा शॉट है, फील्डर वहां पर मौजूद और बड़ा विकेट रवि लिंगाला मैदान के बाहर आते हुए। थैंक यू डीजे मैन। जो गाना बजाते हैं सबको समझ में आता है, इसलिए थैंक यू बोला। ऐसे ही गाने बजाते रहो। नए बल्लेबाज मैदान में दिखाई देते हुए महेश चेंदवडकर, जो बुमरों के नाम से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। मैं धन्यवाद अदा करता हूं मयूर स्पोर्ट टीम के जो मालिक है, हमारे करीबी दोस्त है राजू भालेकर साहब जी को, जिन्होंने कई बड़े स्टार कास्ट, कितने बड़े बड़े खिलाड़ी सिंधुदुर्ग में लाए हैं और उनका खेल यहाँ पर हमने देखा है। ये क्या हो गया, ये क्या होगा, यहाँ पर धोती को फाड़ के रुमाल कर दिया, करिश्मा कर दिया, यहाँ पर क्लीन बोल्ड कर दिया संदीप आचार्य। यहाँ पर बैक टू बैक दूसरा विकेट। लई ताकत है रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात, लई ताकत है रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात, लई ताकत है रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात। याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या मिठबाव गावात, लई ताकत है रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात, लई ताकत है रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात, लई ताकत है रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात। थैंक यू। रोहित आचार्य मैदान में बेहतरीन गेंदबाजी करते हुए संदीप आचार्य को मैदान के बाहर भेजा और दूसरी सफलता हासिल की। अब कौन बल्लेबाज आए हैं जिनके ऊपर इनाम रखा हुआ है? जी हाँ, जिनके ऊपर इनाम रखा है, यहाँ पर हर रन के लिए 200 रुपए का इनाम, जिनका नाम है अमोल कांगने। हैट्रिक की गेंद, बहुत बढ़िया गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद, यहाँ पर जड़ में डाली हुई गेंद, सही जगह पर, सही ठिकाने पर, सही इलाके में गेंद को डाला था, लेकिन बहुत ही करीबी मामला, बाल बाल बचते हुए यहाँ पर अमोल कांगने। गेंदबाज हमारे आचार्य की तारीफ करनी पड़ेगी, रोहित की तारीफ करनी पड़ेगी, जिस प्रकार से मैदान के अंदर गेंदबाजी कर रहे, रन के लिए जूझते हुए मयूर स्पोर्ट टीम के बल्लेबाज। यहाँ पर रोहित अगली गेंद लेकर अमूल के लिए, ये कैच होने की संभावना और हाथ आया लेकिन मुंह नहीं लगा और गेंद सीमा रेखा पार, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। अमोल कांगणे यासाठी प्रत्येक रन्स जो काढणार आहे त्या प्रत्येक रन साठी सन्माननीय दिलीपभाई तळेकर, माजी सभापती कणकवली पंचायत समिती, तसेच विद्या नकाशे यांच्याकडून 200 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आहे। धन्यवाद। पहिली सांगता होते आणि आता मात्र टार्गेट असेल ते 24 चेंडू आणि 43 धावा। सलामीवीरांची जोडी रवि लिंगाला, संदीप आचार्य सलामीवीर डगआउट मध्ये परतलेत। खूप सुंदर अशी गोलंदाजी रोहित आचार्यची, 2 गडी महत्वपूर्ण बाद करतोय। काटेकी टक्कर होणार यात शंका नाही। क्रिकेटच्या हा महासंग्राम रणसंग्राम मध्ये विचार केला तर निश्चितच या अगोदरच्या सामन्याचा आलेख पाहिला तर यश 11ने रोहित स्पोर्ट सारख्या बलाढ्य संघाला धूळ चारली होती आणि आता तोच कित्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। ज्यांना हृदयाचा त्रास आहे, ज्यांना प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी या सामन्याकडे थोडंसं हसत खेळत पाहावं।
निश्चित समालोचन कक्षाकडून आम्ही आपल्याला आवाहन करतो. कारण हा क्रिकेटचा संग्राम महासंग्राम असा आहे की तुम्हाला अक्षरशः 2 वाजत आले तरी झोप येत नाही. कारण हे क्रिकेटचं द्वंद्व असं आहे, वेळ असं आहे की दूर दूरून आलेले आपले क्रीडा रसिक खरोखर अभिनंदन करावं लागेल या सर्वांचं. तर नवीन गोलंदाज संकेत येतोय आणि त्याच्या समोर असेल तो घुंगरू महेश चेंदवनकर. छोटा पटाका बडा धमाका मोठमोठ्या स्पर्धामध्ये हातातून गेलेले सामने या ठिकाणी जिंकून देताना आपण पाहिलंय तो घुंगरू. संकेत या ठिकाणी आपलं पहिलं संघाच्या वतीने दुसरं मारा करण्यासाठी सज्ज. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून येतोय. ही एक अशी संधी आहे, मोठे फटके मारण्याची संधी. संकेत हा सुंदर चेंडू पॅडवर आदळतोय. 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. खूप सुंदर सामना, एक रोमांचक सामना आणि आजच्या 3ऱ्या दिवशीचा शेवटचा सामना. ध्रुव पारसे गोवा पहिल्या दिवशी उपांत्य फेरीत दाखल झालाय. आरवी कोरगाव गोव्याचा संघ 2ऱ्या दिवशी दाखल झालाय आणि या सामन्यातून 3रा कोणता संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल हे सांगणारा सामना या ठिकाणी खेळवला जातोय. हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, जोरदार फटका, चेंडू सीमा रेखा पार, 4 धावांसाठी चौकार. डीजे खूप असं सुमधुर संगीत आपण सर्व क्रीडा रसिकांना आपल्या डान्स करण्याला भाग पाडणारा असं हे संगीत आपण ऐकवताय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव च्या माध्यमातून बाजारपेठ मित्रमंडळाच्या सहयोगाने. हॅलो, 22 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 22 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 38 धावांची आवश्यकता. मयूर स्पोर्ट कट्टा संघाला आघाडीचे 2 खंदेवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर खूप मोठी जबाबदारी घेऊन अमोल कांगडे त्याच्या बॅटमधून 2 धमाके आपण पाहिलेत. 2 चौकार अमोल कांगडेच्या बॅटमधून, ज्याचा खेळ कासर्डेच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः बहरला होता आणि प्रत्येक धावेसाठी तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक अमोल कांगलेला दिलीप भाई तळेकर आणि विद्या नकाशे यांच्याकडून आतमध्ये आणले. चेंडूला संकेत गोलंदाजी मार्क वरती, त्याची खूप चांगली फलंदाजी आपण पाहिली. मात्र त्यानंतर या चेंडूवरती उत्तर नव्हतं. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज अमोल कांगडेकडे प्रत्येक चेंडू गणित समीकरण सातत्याने बदलताना दिसेल. 21 चेंडू विजयासाठी 38 धावा. 21 चेंडू 38 धावा. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असेल तर दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित, कृपया मॅच चालू ठेवा. मॅच चालू ठेवा कृपया. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण पाहतोय. 21 चेंडूंचा खेळ आणि 38 धावांची विजयासाठी आवश्यकता. मॅच चालू ठेवा.
युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय भाईजी नरेश साहेब, सन्माननीय शैलेजी लोके साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम, 21 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. संकेत बॉलिंग मार्कवर, ट्रॅकिंग एंडला अमोल कांगणे. खोल टप्प्यात चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते, कारण अमोल कांगणेच्या विकेटची अहमियत माहिती आहे यश 11 वागोटनला. त्यामुळे अमोलची प्राइझिंग विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, माजी नगरसेवक नीरजजी घाडी. सातत्याने समीकरण बदलत जाईल. 20 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये? स्वतःच्या मनगटावरती विश्वास असला तर दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आता मात्र स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे, आणि जर का स्वतःला सिद्ध केलात तर उद्याच्या वर्तमानपत्रात प्रसिद्धी आपोआप मिळेल. ऑफ्टर मोरचा चेंडू बॅटच्या मधोमध, अमोल कांगणेच्या बॅट मधून अजून एक धमाका. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे, आलाय षटकार. प्रतिष्ठा नावाचं लय ताकद हाय रे, रामेश्वर प्रतिष्ठा नावाचं लय ताकद. थैंक यू डीजे, थैंक यू डीजे. पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. समीकरण बदललंय. आता मात्र या सामन्याने आपली बाजू बदलली आहे, करवट बदलली आहे. 19 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संकेत सज्ज होईल. 19 चेंडू 32 धावा, मॅच ऑन झाली आहे. अमोल कांगणेने आपली गाडी एक्सलेट केली आहे, टॉप गिअर मध्ये टाकली आहे, प्रेशर क्रिएट केलंय गोलंदाजावरती. पंचांनी आपले दोन्ही हात समांतर केलेत आणि पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 19 चेंडू 31 धावा, मॅच अजूनही आहे. 50-50चा मौका. गोलंदाजी मार्कवर संकेत, पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट. अमोल कांगणेसाठी हाफ ट्रॅकर होता, फटका फसलाय. अमोल कांगणेचा कहानी में फिर से एक बार ट्विस्ट. स्पोर्ट कट्टा संघासाठी अमोल कांगणेची झुंजार खेळी आता मात्र संपुष्टात आली आहे, आणि बाद होण्यापूर्वी त्याने धावा बनवलेत 14. तर अमोल कांगणेची खेळी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करा, कारण 14 धावा त्याला मिळवून दिलेत 2800 रुपये. परंतु त्या 2800 रुपयापेक्षाही जास्त किमती असेल, त्याला ही मॅच जिंकून द्यायची होती मयूर स्पोर्ट कट्टाला. मात्र तरी देखील कहानी में फिर से एक बार ट्विस्ट आया है. 18 चेंडूंचा खेळ आणि 31 धावांची विजयासाठी आवश्यकता. मॅच आता गरमागरमीचं वातावरण आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्यांची संख्या सातत्याने वाढत जाते. 18 चेंडू 31 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव चौथ्या पर्वामध्ये आयोजित केलेल्या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने काय होईल या मॅच मध्ये? उपांत्य फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल? यश 11 वागोटन असेल की मयूर स्पोर्ट कट्टा? याच्यामध्ये केवळ 18 चेंडूंचा खेळ बाकी, आणि या 18 चेंडू मध्ये स्पष्ट होईल की यश 11 वागोटनला तिकीट मिळेल की मयूर स्पोर्ट कट्टाला. उपांत्य फेरीचं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याची पावलं थिरकतायत, शुभम जाधव. शाम, ऐसी विपरीत परिस्थितियों में बल्ला लेकर मैदान में जाने के लिए खुद में चाहिए जिगर. ऐसी विपरीत परिस्थितियों में मैदान में जाने के लिए खुद में चाहिए जिगर, और जो हारी हुई बाजी को जीत में तब्दील करता है ना, उस खिलाड़ी को कहते हैं बाजीगर. तो आज इस मुकंदर का सिकंदर कौन बनेगा? इस मैच का बाजीगर कौन बनेगा? 18 गेंदों का खेल और 31 रनों की दरकार जीत के लिए मयूर स्पोर्ट कट्टा को. खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. फलंदाज शुभम जाधवचा पहिली धाव वेगाने क्षेत्ररक्षकावर दबाव टाकलाय. सुरेख फेकी यष्टिरक्षकाच्या दिशेने, मात्र चित्त्याच्या चपळाईने चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न. 17 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. हालात से लड़कर हकीकत को बदल लीजिए. 17 चेंडू व 29 धावांची विजयासाठी आवश्यकता.
गोलंदाजी मार्क वरती निलेश यादव, दोन यादव बंधू आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये आणि याच यादव बंधूंनी मागच्या सामन्यामध्ये विजय मिळवून दिला होता यश 11 वागोटनला. आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला शुभम जाधव सॉफ्टच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिलाय इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फरार, आलाय षटकार. प्रतिष्ठा नावात लय ताकद हाय रे, रामेश्वर प्रतिष्ठा नावात लय ताकद हाय रे. थँक्यू डीजे. आतापर्यंतच्या 3 दिवसांमधील सगळ्यात बेस्ट स्ट्रोक होता आणि या स्ट्रोक साठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करा, कारण हाच स्ट्रोक कमबॅक करून दिलाय मयूर स्पोर्ट कट्टाला. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापलं या मोठ्या फटक्यांनी. 16 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. मनुष्य के साहस से कोई बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. 16 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर निलेश, स्ट्रायकिंग एंडला शुभम जाधव. सुरेख कमबॅक केलंय. ग्रीन पार्क मैदान पर क्रिकेट का खेल जारी है. जी हां, एक तेरी तो एक मेरी बारी है. समीकरण बदललंय. आता मात्र कहानी में फिर से एक बार ट्विस्ट. सामन्याने बाजू बदलली आहे, करवट बदलली आहे. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावी गणित सामन्याचं चित्र बदलताना दिसेल. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना, हाय व्होल्टेज सामना, एक काटेकी टक्कर, अंगावरती रोमटे उभे करणारा सामना. समीकरण बदललंय. अंतरिम 15 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 23 धावा. मयूर स्पोर्ट कट्टा की यश 11 वागोटन यांच्यामध्ये केवळ 15 चेंडूंचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशन देवेंद्र, ज्याच्या बॅट मधून या अगोदरच्या सामन्यामध्ये 2 मोठे धमाके पाहायला मिळाले. आता मात्र खूप गरज आहे. आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता आणि मयूर स्पोर्ट संघाला धावांची आवश्यकता. यश 11 वागोटनला विकेटची आवश्यकता. ज्यावेळेला कुकरवरती प्रेशर येतो त्यावेळेला सिट्टी वाजते आणि फलंदाजावरती प्रेशर येतो त्यावेळेला विकेट जाते. 15 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. कमबॅक केले गोलंदाजाने आणि एक सटीक यॉर्कर टाकून फलंदाजाला माघारी पाठवलंय. निलेश यादव बॉलिंग मार्कवर आणि त्याच्या समोर विस्फोटक आक्रमक षटकारांचा बेताज बादशाह किशन देवेंद्र स्ट्रायकिंग एंडला. ऑफ टमोरचा चेंडू, कॉपी बुक स्टाईल फटका, सुरेख फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मात्र डीप कव्हर पॉइंट वरून चेंडूची परती जोपर्यंत येईल मैदानाच्या आतमध्ये वेगाने दुहेरी धावांची लहर. सांघिक धावसंख्या बदलली आहे. 14 चेंडू, विजयासाठी 21 धावा. हर खुशी को खुशी मत समझिए, हर गम को गम मत समझिए. अगर जीतना हो आपको इस मैच को तो खुद को किसी से कम मत समझिए. 14 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. जे पाण्याने अंघोळ करतात ते फक्त आपला पोशाख बदलतात आणि जे घामाने अंघोळ करतात ते इतिहास बदलतात. आता मात्र इतिहास बदलण्याची संधी, कारण इतिहास रडणाऱ्यांचा नाही तर इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो. लढावं लागेल या मॅच मध्ये. प्रतिस्पर्धी संघाच्या खिशातला विजय तुम्हाला खेचून आणावा लागेल आणि जिंदगी का एक उसूल है शाम, आप किसी के पास जीत मांगोगे तो सामने वाली टीम आपको जीत नहीं देगी. और जिंदगी का एक दूसरा भी उसूल है, जो चीज मांगने से नहीं मिलती उसे छीन लीजिए. और पिच पद्धतीचा चेंडू मध्ये फटका फसलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. ईशान किशन बॅक टू द पॅव्हिलियन. खेळ आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता. स्कोर बोर्ड वरती चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापण्यासाठी एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. काय मॅच झाली आहे, मॅच मध्ये रंगत आली आहे. रोमटे खडे करणारा हा सामना. गोलंदाजाचं देखील आम्ही कौतुक करू कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ज्या गोलंदाजाने
निलेश यादवची गोलंदाजी आवडली असेल, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायला काही हरकत नाहीये, कारण तुमच्या टाळ्या या खेळाडूंना प्रेरित करतील आणि आयोजन कमिटीला देखील प्रोत्साहित करतील. अशा पद्धतीच्या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी 13 चेंडूंचा खेळ आणि 21 धावांची आवश्यकता. भाईजी नरेश साहेब आणि शैलेजी लोके साहेब, तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मधून शालूट आहे अशा दर्जेदार आयोजनासाठी. समोरच्या दिशेने महेश चंद्रकर साठी हा टाकलेला चेंडू, पहिली धाव वेगाने महेश चंद्रकरने क्रीजच्या बाहेर पावलं काढलेत, मात्र अंतिम क्षणी ब्रेक लावलाय कारण नॉन स्ट्रायकिंग एंडवरनं नकार दिला जातोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण आलंय स्कोर बोर्ड वरती. 12 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा. मयूर स्पोर्ट कट्टा संघाला तिकीट मिळेल का उपांत्य फेरीचं, की यश 11 वाघोटन संघ आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर मयूर स्पोर्ट सारख्या बलाढ्य संघाला पराभवाचं पाणी पाजेल का, की दुसऱ्या बाजूला मयूर स्पोर्ट संघाचे बॅटर हातातोंडाशी आलेल्या प्रतिस्पर्धी संघाचा विजय खेचून आणतील का. किती प्रश्न आहेत तमाम क्रीडा रसिकांच्या मनांमध्ये आणि 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत ते 20 धावा मयूर स्पोर्ट कट्टा संघाला. बारा चेंडू 20 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण पाहतोय. या मॅच मध्ये आता मात्र रंगत आली आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत मयूर स्पोर्ट कट्टा संघाला. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मयूर स्पोर्ट कट्टा संघ जो राजीव भालुकर साहेबांचा संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ आमच्या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव मध्ये दाखल झालाय. यश 11 वाघोटनचा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. दोन्ही संघातील खेळाडू अजूनही हार मानायला तयार नाही आहेत, मात्र कोणत्या तरी एका संघाला हारावं लागेल, कारण एकाच पटरीवरून 2 ट्रेन समोरासमोर आल्या तर धडक होते. आता मात्र या स्पर्धेतून एक संघ बाहेर जाईल आणि एका संघाला मिळेल तिकीट उपांत्य फेरीचं. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत कोण होईल उपांत्य फेरीमध्ये पात्रता सिद्ध करणारा सामना, यश 11 वाघोटन असेल की दुसऱ्या बाजूला मयूर स्पोर्ट कट्टा. गोलंदाजी मार्कवर राहुल. रोहित आचार्यच्या हातामध्ये भवितव्य असेल यश 11 वाघोटनचं आणि दुसऱ्या बाजूला भवितव्य आहे मयूर स्पोर्ट कट्टा संघाचं. फलंदाज महेश चंदवनकर आणि त्याच्या साथीला असलेल्या नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रवी विश्वकर्मा. याच्या 2 फलंदाजाच्या हातामध्ये भवितव्य मयूर स्पोर्ट कट्टा संघाचं आणि दुसऱ्या बाजूला या सामन्याचं भवितव्य गोलंदाज रोहित आचार्यच्या हातामध्ये. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 10 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाजाने कमबॅक केलंय, परती करून दिले. महेश चंद्रकरची फलंदाजी, बॅट एका बाजूला बॉल दुसऱ्या बाजूला, म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशा पद्धतीची फलंदाजी महेश चंदवनकरची. मात्र कमबॅक करावं लागेल. अजूनही विस्फोटक फलंदाज आहेत मयूर स्पोर्ट संघाच्या ताफ्यामध्ये. 10 चेंडूंचा खेळ आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचं कौतुक करू आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून. यावेळी क्रॉस लाईन पद्धतीचा फटका चेंडूला पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषे दिशेने चेंडू झालाय फरार, आलाय चौका. बदललंय. 9 चेंडूंचा खेळ, 16 धावांची आवश्यकता. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, यूं ही कुछ किए बगैर कभी जय जयकार नहीं होती. मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 9 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. हालात से लड़कर हकीकत को बदल लीजिए. हालात से लड़कर जो हकीकत को बदल दे, खिलाड़ी वही जो मॅच का रुख बदल दे. 9 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये. 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती उत्तर आलंय महेश चंदवरकरच्या बॅट मधून आलाय चौकार आणि त्यानंतरच्या चेंडूवरती काय उत्तर असेल फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये. यावेळेला सुरेख फटका, क्रॉस लाईन पद्धतीचा फटका आणि चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, आलाय महेश चंदवरकरच्या बॅट.
8 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही बरोबरीमध्ये आहे. एका दुसरा निर्धाव चेंडू जरी आला यश 11 वाघोटनचा तरी मॅच मध्ये रंगत येईल. दुसऱ्या बाजूला एक विकेट मिळवला यश 11 वाघोटन संघाच्या गोलंदाजाने तरी देखील कहाणी में ट्विस्ट येईल. आणि दुसऱ्या बाजूचा जर विचार केला महेश चंदनकर ज्याने 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा जमवलेत त्याच्या बॅट मधून जर का एक अजून धमाका आला तर काम तमाम होईल मयूर स्पोर्ट कट्टा संघासाठी. मात्र क्रिकेट मध्ये जर तर किंवा अगर मगरला महत्व नसेल. 8 चेंडू 10 धावा. यावेळेला सुंदर फटका. मात्र यावेळेचा फटका फसलाय. कहाणी में फिर से एक बार ट्विस्ट. थँक्यू डीजे. 7 चेंडूंचा खेळ आणि 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल परब ज्याच्या बॅट मध्ये क्षमता आहे. मात्र 7 चेंडूंचा खेळ आणि 10 धावांची आवश्यकता. चेंडू बाकी आहेत 7. MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7. आपल्या लग्नाचे फेरे देखील 7. इंद्रधनुष्यामध्ये रंग 7. आठवड्याचे वार 7. जगामध्ये आश्चर्य 7. चेंडूंचा खेळ बाकी आहे 7 आणि आवश्यकता आहे धावा विजयासाठी 10 धावांची. काय होईल या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी सज्ज होतोय फलंदाज रवी विश्वकर्मा आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर मालवण कट्ट्याचा सुपुत्र चौक्याचा हा खेळाडू मयूर स्पोर्ट कट्टा संघामध्ये दाखल झालाय निखिल परब. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कमबॅक करलेला गोलंदाज रोहित आचार्यचा यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला उडवलंय. शॉर्ट्स कव्हरला चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि एकेरी धावेने पुन्हा एकदा समीकरण बदललं जात आहे. 6 चेंडू 9 धावा. कालची मॅच तुम्हाला आठवावी लागेल. अंगद पाटीलने काय गोलंदाजी केली होती. 6 चेंडू मध्ये त्याने 9 धावा डिफेंड केल्या होत्या आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रंगलंय. म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस जर का तुम्हाला आवडला असेल तर क्रीडासिकांना विनंती असेल रामेश्वर प्रतिष्ठानची स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायला कंजूसी करू नका. 9 चेंडू 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सन्माननीय नीरज गाडी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच सन्माननीय उत्तम बिर्जे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. जर सुपर ओव्हर झाली आणि जो संघ विजयी होणार त्या संघाला या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मॅच इतकी रंगामध्ये आली आहे. 6 चेंडू 9 धावा. कुण्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्द करायचा याची रणनीती आखली जाते. कारण 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असेल. मयूर स्पोर्ट कट्टा संघाला एक मोठा फटका काम तमाम करून जाईल आणि एखाद दुसरा निर्धाव चेंडू किंवा एक विकेट यश 11 वाघोटन संघाला कमबॅक करून देईल. 9 चेंडू 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता ही या मॅच मध्ये. मात्र या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं षटक घेऊन ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय राहुल यादव ज्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 6 चेंडू आणि 13 धावा डिफेंड केल्या होत्या. यश 11 वाघोटन संघासाठी रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या विरोधातली ती मॅच होती आणि 13 धावा डिफेंड करणाऱ्या गोलंदाजाला या षटकामध्ये डिफेंड करायचे आहेत 9 धावा. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय विस्फोटक आक्रमक रवी विश्वकर्मा. त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका येईल का. 6 चेंडू आणि 9 धावा. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर राहुल यादव. सुरेख चेंडू सुरेख चेंडू. कहाणी में फिर से एक बार ट्विस्ट. 5 चेंडू 9 धावा. आता मात्र प्रेशर क्रिएट झालंय. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी बक्षीस येत आहे. सुपर ओव्हर झाली आणि जो संघ विजयी होणार त्या संघास बाबू नरे यांच्याकडून 10,000 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आहे. टोटल या ठिकाणी 20,000 रुपयाचे या सामन्यासाठी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. धन्यवाद. राहुल यादव बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला विश्वकर्मा. सुंदर चेंडू सुरेख चेंडू
दर्जेदार गोलंदाजी, 4 चेंडू 9 धावा, ये तो सुपर से भी ऊपर वाला मुकाबला. 4 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये रंगत आता मात्र वाढली आहे. आमचे प्रेक्षक जागेवरती बसले होते ते आता मात्र उभे राहिलेत, आणि जे उभे राहिलेत ते आपल्या टाचेवरती उभे झालेत. जे टाचेवरती उभे राहिलेले होते ते आता मात्र बोटावरती उभे राहिलेत. या मॅच मध्ये रंगत आली आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू गलीमध्ये. पहिली धाव तर वेगाने पळून पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेने पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 3 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये? 3 चेंडू 8 धावा. या सामन्याचा विजेता कोण हे सांगणारा षटक हाताळताना दिसतोय तो गोलंदाज राहुल यादव, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 13 धावा डिफेंड केल्यात. एक मोठा फटका आवश्यक असेल मयूर स्पोर्ट कट्टा संघाला. स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे, आणि जर का स्वतःला सिद्ध केलात तर उद्या तुम्हाला निश्चितच प्रसिद्धी मिळेल. प्रसिद्धीच्या झोतात असणारी ही रामेश्वर प्रतिष्ठानची क्रिकेट स्पर्धा. 3 चेंडूंचा खेळ आणि 8 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला निखिल परबच्या बॅट मधून बॅटची कडा घेतली चेंडूने, आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेपर्यंत. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल, या वेळेला जबाबदारी घेतली आहे निखिल परबने. श्याम वाक्कर सर, 2 चेंडूंचा खेळ, 6 धावांची विजयासाठी आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हरची लढत. 2 चेंडू 6 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट कायम ठेवा. हॅलो, निखिल परब यांनी जर षटकार मारला तर सन्माननीय शैलेश लोके यांच्याकडून 2000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आहे. एका षटकारासाठी 2000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आहे निखिल परब यांना. धन्यवाद. आता मात्र गोलंदाज दाखवून देतोय राहुल यादव. तसेच विद्या नकाशे यांच्याकडून 5000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक. 2 चेंडू 6 धावा. निखिल परब त्यावेळेला भरकटलेला चेंडू. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 2 चेंडू 5 धावा. मैं वो खेल नहीं खेलता, मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो. 2 चेंडूंचा खेळ आणि 5 धावांची विजयासाठी आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढलेत, हृदयाची स्पंदने वाढलेत, अंगावरती काटे उभे झालेत. 2 चेंडूंचा खेळ, 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र दिशा चांगली होती या चेंडूची, आणि या चांगल्या असलेल्या दिशाने नक्कीच दशा बदलेल का? एका चेंडूचा खेळ, विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. टाळ्यांचा कडकडाट रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या यशस्वी आयोजनासाठी ठेवा. तुमच्या हातातील मोबाईल्स ऑन करा आणि फ्लॅश लाईट देखील ऑन करू शकता. 1 चेंडू विजयासाठी 4 धावा. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी येणारा चेंडू पाहू नका. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, हृदयाची धडकणे तेज करणारा सामना. मात्र क्रिकेटच्या मॅच मध्ये काय होईल? 1 चेंडू विजयासाठी 4 धावा. कालचा दिवस आठवा. कालच्या दिवशी देखील 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता होती, आणि आजच्या दिवशी देखील मयूर स्पोर्ट जर हा संघ जिंकला तर विद्या नकाशे यांच्याकडून या ठिकाणी 5000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आहे. धन्यवाद. 1 चेंडू 4 धावा. हृदयाचे ठोके आता मात्र वाढलेत, हृदयाची स्पंदने वाढलेत. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. 1 चेंडू 4 धावा. यावेळेला फटका निघालाय. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव निघेल का? दुसऱ्या धावेसाठी देखील क्रीजच्या बाहेर पावले काढली जात आहेत, आणि जी हा, या मॅच मध्ये यश 11 वाघोटांचा संघ यश संपादन करून मयूर स्पोर्ट कट्टा संघाला पराभूत करतोय.
आमच्या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये आम्हाला तिसरा संघ मिळालाय यश 11 वाघोटन, ज्याने उपांत्य फेरीमध्ये आपली पात्रता सिद्ध केली आहे. यश 11 वाघोटन. या संघाचा फलंदाज अमोल कांगणे याला प्रत्येक धावेसाठी 200 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक होतं. सन्माननीय दिलीपबाई तळेकर तसेच विद्या नकाशे यांच्याकडून टोटल 14 धावा काढल्या होत्या अमोल कांगणे यांनी.